नमस्कार मित्रांनो, मी कमलेश नवाळे तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय आपल्या कोकण भटकंतीच्या आणखी एका सुंदर प्रवासात तुमचं स्वागत आहे. आज आपण पहाटेच्या प्रसन्न वातावरणात कोकणातील प्रसिद्ध मानेश्वर मंदिराला भेट देणार आहोत. सकाळचे सुमारे 6 वाजले आहेत. सूर्य नुकताच उगवत आहे आणि निसर्ग हा एका नव्या दिवसाच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे. अशा शांत वातावरणात मंदिराकडे जाण्याचा अनुभव काही वेगळा असतो. गोंगाटापासून दूर मनाला शांती देणारा असा हा प्रवास आहे. पहाटेची प्रसन्न वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट आणि निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मानेश्वर मंदिर. सकाळी 6 वाजता मंदिरात पोचताना मनाला एक वेगळीच शांतता लाभते. मंदिर परिसरातील थंडगार वारा, घंटानाद, भक्तिमय वातावरणामुळे दिवसाची सुरुवात अत्यंत मंगलमय होते. अशा प्रकारे आपण पाहू शकता, हा आहे मानेश्वर मंदिर आणि आजूबाजूचा परिसर. भगवान शंकराच्या दर्शनाने मन प्रसन्न होत आहे. मंदिराच्या परिसरातून निसर्गाने दिलेले हे योगदान खरंच अप्रतिम असे आहे. स्वयंभू असे श्री मानेश्वरांचे मंदिर. खरंच कोकणातील अशी अनेक मंदिरं आहेत जी स्वतःसाठी एक सुंदर असे अनुभूती देणारी मंदिरं आहेत. सकाळचा सुंदर गार वारा, आजूबाजूचा सुंदर परिसर आणि या परिसरातील पक्ष्यांच्या किलबिलाटासह देवाचं दर्शन घेणे म्हणजे एक गोड अनुभूती आहे. आणि या गोड अनुभूतीची सुरुवात खास तुमच्यासाठी. मंदिराचे जे पुजारी असतात ते अगदी नित्यनेमाने येथील गाभाऱ्याची स्वच्छता करून शिवलिंगाला अंघोळ घालून सुंदर अशी पूजा रोज चालते नित्यनेमाने. मित्रांनो, ही छोटी छोटी मंदिरं, अगदी प्राचीन काळापासून बनवलेली ही मंदिरे, पूर्वजांनी बनवलेली मंदिरे आजही एक उत्तम ठेवा आहे. बाहेर उगवलेला, नुकताच उगवणारा हा सूर्य, अतिशय मनमोहक असा हा दृश्य आहे. आजूबाजूचा सुंदर परिसर, अणुऊर्जा प्रकल्पाच्या बाजूला असलेला हा परिसर खरंच सुंदर आणि मनाला मोहविणारा असा हा परिसर. पारिजातक, अबोली यासारखे सुंदर वृक्षांची आजूबाजूला केलेली लागवड आणि या भोवताली सुंदर अशा झाडाच्या मध्ये असलेलं हे सुंदर छोटेखानी पण मनाला आनंद देणारं हे मंदिर
येथील आजूबाजूच्या गावातील लोकांसाठी एक जागृत असं हे मंदिर आहे. मित्रांनो, मानेश्वर मंदिर हे या परिसरातील लोकांचे श्रद्धेचे महत्त्वाचे केंद्र मानलं जातं. येथे भगवान शंकराची पूजा केली जाते. अनेक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येथे दर्शन घेऊन येत असतात. मंदिरातील शांतता, सकारात्मक ऊर्जा प्रत्येकाला वेगळाच अनुभव देऊन जाते. मंदिराभोवतीलचा निसर्ग तितकाच सुंदर आहे. हिरवळ, स्वच्छ हवा, पक्ष्यांचा मधुर आवाज यामुळे येथे वेळ कसा जातो हे कळतच नाही. मित्रांनो, हा आजूबाजूचा सुंदर परिसर या उगवणाऱ्या सूर्याच्या साक्षीने घेतलेलं देवाचं दर्शन खरंच मोहक आहे. मित्रांनो, हा आजूबाजूचा परिसर अगदी देवाच्या नामस्मरणाने पावन झालेला आहे. देवाची विधिवत होणारी पूजा आणि त्यामुळे मंगलमय झालेले हे आजूबाजूचं वातावरण ह्या पाहण्याचा योग आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून येत आहे. अतिशय सुंदर, आखीव रेखीव आणि स्वयंभू असं हे शिवलिंग आपण पाहू शकता. मित्रांनो, कोकणात अशी अनेक मंदिरं आहेत ती या आजूबाजूच्या परिसरातील अगदी गतवैभव आहे आणि हे गतवैभव आपल्यासाठी अनमोल असं आहे. पहाटेची प्रसन्न वेळ, पक्ष्यांचा किलबिलाट, निसर्गाच्या सानिध्यात वसलेले मानेश्वर मंदिर अगदी सकाळी 6 वाजता मनाला अगदी वेगळा आनंद देत असते. मंदिर परिसरातील थंडगार वारा, घंटानाद आणि भक्तिमय वातावरणामुळे दिवसाची सुरुवात अत्यंत मंगलमय होऊन जाते. भगवान शंकरांच्या दर्शनाने मन प्रसन्न होऊन जातं. मंदिर परिसरात दिसणारे कोकणचे निसर्गरम्य सौंदर्य, पहाटेचे मनमोहक दृश्य अविस्मरणीय अनुभव देऊन जाते. या पवित्र स्थळी घेतलेले आशीर्वाद आणि अनुभव आयुष्यभर स्मरणात राहतील. असा हा आजचा श्री मानेश्वर मंदिरामध्ये येऊन घेतलेले दर्शन खरंच अविस्मरणीय आहे. देवाची विधिवत होणारी पूजा कशा प्रकारे होते हे पाहण्याचं भाग्य आज मला लाभलं. खरंच मित्रांनो,
ही आपली देवस्थानं आहेत. आजूबाजूचा परिसर सुंदर परिसर आहे. तो आपल्यासाठी खास आहे, आपल्यासाठी बेमिसाल आहे आणि भटकंती करण्यासाठी खूप छान आहे. तर मित्रांनो, तुम्ही या परिसरात कधी आलात, अणुऊर्जा प्रकल्प किंवा जैतापूरच्या आजूबाजूच्या परिसरात आलात, तर या मंदिराला नक्की भेट द्या. गतवैभव काय आहे, आपल्या पूर्वजांनी काय बनवून ठेवले आहे, जागृत देवस्थानं कशी असतात, याचा प्रत्यय तुम्हाला या आजूबाजूच्या परिसरात आल्यावरती नक्की होईल. मित्रांनो, निसर्गाच्या सानिध्यात देवाचा घेतलेला आशीर्वाद, देवाचं घेतलेलं दर्शन आणि हा होता आयुष्यातील एक सुंदर अनुभव. मित्रांनो, असे अनुभव साठवल्यानेच आपलं जीवन अगदी सुंदर होत असतं. जीवन म्हणजे काय, तर आपल्याला मिळालेला आनंद, आपल्या मनाला मिळालेला आनंद, मनाला मिळालेली शांती आणि अशा देवदर्शनाने आपल्याला जर शांती मिळत असेल, आपल्याला भटकंतीने शांती मिळत असेल, तर ते आपल्यासाठी एक सुंदर अनुभव असतो. तर मित्रांनो, असेच अनुभव आपण या कोकणाच्या भटकंतीमध्ये घेणार आहोत. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा, जेणेकरून कोकणातील हे वैभव, आजूबाजूच्या परिसरातील हे वैभव आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तर मित्रांनो, आता आपण इथे थांबूया. परत भेटूया एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.